हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज आपण साबुदाणा खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत. झटपट आणि थोडी वेगळी पद्धत आहे आणि टेस्टीसुद्धा लागते आणि ही खिचडी झटपट होते. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला आता सांगते. 1 वाटी साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला, आता एकदम छान भिजलेला आहे. 1 मोठ्या आकाराचा बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे. बटाटा किसल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवायचा नाही तर तो लाल पडतो. 1 चमचा मी जिरे घेतलेले आहे. 1 वाटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. अर्धा लिंबाची फोड, तेल, मिरची घेतलेली आहे. इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले. तर चला आपण साबुदाणा खिचडी कशी करायची ते पाहूया. मी इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेत आहे. तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकलं. जिरं आपलं तडतडलं की त्यामध्ये आता आपण मिरचीचे तुकडे टाकणार आहोत. जिरा ते छान तडतडला आहे. आता आपण 4 मिरचीचे तुकडे मी ते करून ठेवले ते आता आपण त्यामध्ये टाकूयात. त्यानंतर आपण जे किसलेला बटाटा आहे ते व्यवस्थित पाणी आपण त्याचं काढून घेऊया. व्यवस्थित पाणी निथळून बटाट्याचा किस आपण आता त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये सुद्धा आपण थोडं मीठ घालून घेऊयात, म्हणजे आपल्या बटाट्याला सुद्धा छान मीठ लागेल. थोडं टाकायचं आहे आणि आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. बटाटा आता 2 मिनटं आपण शिजत ठेवणार आहोत. बटाटा आपला शिजतोपर्यंत इथे आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्ये 1 वाटी दाण्याचा कूट मी इथे टाकत आहे. त्यानंतर आपण 1 चमचा साखर, चवीप्रमाणे आता आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आपण अगोदर थोडं मीठ टाकलेलं, त्याप्रमाणे त्या अंदाजानेच आपण मीठ टाकूया. त्यानंतर अर्धा लिंबू आपण ह्यामध्ये पिळून घेऊयात. लिंबामुळे आपल्या खिचडीची चव खूपच छान लागते. लिंबू, साखर यामुळे आपली खिचडी खूप छान होते आणि मोकळी होते. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात. तुम्ही आता इथे पाहू शकता हे छान आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता आपला बटाटासुद्धा छान व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण हे मिश्रण त्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. आता खिचडी आपण परतून घेऊयात. 2-2 मिनिटांच्या अंतराने आपण हे मिश्रण हलवणार आहोत. व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित हलवायचं आहे, म्हणजे आपली खिचडी खाली लागणार नाही. 10 मिनिटांमध्ये आता आपली खिचडी इथे तयार होईल. तुम्ही पाहू शकता. हे पहा, आपली खिचडी आता इथे तयार झालेली आहे. मोकळी अशी खिचडी आपली तयार झालेली, खूप छान टेस्टी लागते आणि ह्या पद्धतीने केली होती आपली खिचडी झटपट होते. तर फ्रेंड्स, माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा असंच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय बाय.